हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत कॉर्न कबाब. तर त्याच्यासाठी घेतलेलं जे साहित्य आहे, इथे मी 2 वाट्या कॉर्न घेतले, 1 वाटी कांदा, 1 वाटी इथे मी ढोबळी मिरची घेतली आहे, 2 उकडलेले बटाटे घेतलेत, इथे मी अर्धा वाटी तांदळाची पिठी, 1 वाटी चणा पीठ घेतलेलं आहे. पण ह्याचं प्रमाण आपल्याला जसं लागेल तसं वापरणार आहोत. नंतर इथे 2 चमचे हिरवी मिरची, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि याला लागेल तसं आपण चवीप्रमाणे मिठाचा वापर करणार आहोत. आता सुरुवातीला आपण हे कॉर्न आहेत हे मिक्सरमधनं पल्स मोडवर आपण फिरून घेणार आहोत आणि हे बटाटे आहेत हे आपण किसून घेणार आहोत. आता आपण हा बटाटा किसून घेतलेला आहे. आपलं हे सगळं मिश्रण आपण तयार करतो तोपर्यंत आपण इथे हे तेल आपण मंद आचेवर गरम करायला ठेवून घेऊया. आता या बटाट्यामध्ये आपण इथे हे कॉर्न घालून घेणार आहोत. मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत ते. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हा कांदा, ढोबळी मिरची, आलं लसूण, मिरची, नंतर हे मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. सुरुवातीला आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपण आपल्याला लागेल तसं चणा डाळीचं पीठ सुरुवातीला आपण अर्धा वाटी घालून घेऊया आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घालू. आपलं मका कितपत ओलसर आहे त्याप्रमाणे आपल्याला या मिठाचं प्रमाण या पिठांचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करायला लागतं. आपल्या ह्याच्यामध्ये थोडं अजून आपण पीठ घालून घेऊयात. आपले हे उरलेलं चणा डाळीचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ सर्व आपण छान पुन्हा मिक्स करून घेऊयात. थोडं हाताला आपण तेल लावून घेऊयात आणि याचे असं आपण गोळा करून घेणार आहोत. आणि हा गोळा आपण आता या स्टिकवर असा चांगला दाबून घेणार आहोत. अशा या स्टिक्स आपण सगळ्या तयार करून घेऊयात. आपलं तेल पण आपण तापवायला ठेवलेलं आहे. तयार करून घेतलंय. आपलं तेल पण आता तापलेलं आहे. या तेलामध्ये आपण आता हे आपले कबाब छान तांबूस रंगावर तळून घेणार आहोत. मीडियम हीटवर आपल्याला हे तळायचे, म्हणजे आपले कबाब आजपर्यंत छान सगळे तळले जातील. आपण हे दोन्ही साईडनी छान सगळे तांबूस रंगावर तळून घेणार आहोत.
आपले हे कबाब छान आता तळून झालेले आहेत. यांना आता आपण काढून घेऊयात. स्टिक गरम असतील म्हणून त्याला आपण अशी ही ॲल्युमिनियम फॉईल गुंडाळून घेऊया. आणि आपले हे कॉर्न कबाब खायला तयार. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.